एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा आता एक मोठा इम्पॅक्ट समोर आलाय। पुणे विद्यापीठ कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय। चतुश्रृंगी पोलीस स्थानकात विद्यापीठ प्रशासनाने औपचारिक तक्रार दाखल केली आहे आणि बनावट गुणपत्रिका तसंच पदवी प्रमाणपत्र विकल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे। 70,000 रुपयांना ही बनावट पदवी गुणपत्रिका विकल्याचा दावा रमेश दामोदर मुखेकर यावर करण्यात आला होता। निलंबित कर्मचाऱ्याचं असं नाव देखील आहे। रमेश मुखेकर हा विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा विभागात कामाला होता आणि त्याच्या विरोधात आरोप आहे ते बनावट गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र तेही बनावट असं बनावट तयार करून ते विकणं। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे अधिक माहिती देतात। यशपाल, एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, काय हे प्रकरण होतं आणि काय कारवाई झाली आहे? तन्मय, एनडीटीव्ही मराठीने सर्वप्रथम ही बातमी दिली होती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बनावट डिग्री प्रमाणपत्र वाटत असल्याचा आरोप एका रिक्षावाल्याने केला होता। महेश कदम असे त्या रिक्षावाल्याचं नाव आहे। त्याच्या मुलासाठी त्याने 3 लाख रुपयात बीकॉमची डिग्री घेतली होती आणि हा जो अधिकारी आहे रमेश मुखेकर, ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तो वित्त व लेखा विभागामध्ये कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि त्याच्यासोबत आणखी 4-5 जण आहेत आणि या 4-5 जणांचं रॅकेट जे आहे ते अशा पद्धतीने 3 लाख 5 लाख असे घेऊन कोणतीही डिग्री देत असल्याचं त्या ठिकाणी उघडकीस आणलं होतं आपण। आणि या सगळ्या बातमीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तात्काळ त्या ठिकाणी त्याचं निलंबन केलेलं आहे। सत्यशोधन समिती देखील स्थापन केली। आता चौकशी अंती तो दोषी आढळला आहे आणि चतुर्शिंगी पोलीस ठाण्यामध्ये आता त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे। आता रात्री गुन्हा दाखल होण्याचं काम सुरू आहे। एकूणच या धक्कादायक प्रकारानंतर मुखेकर आणि त्याच्या टीमने किती जणांना अशा पद्धतीने प्रमाणपत्र वाटलेले याचा शोध सुरू आहे। आता पोलीस तपासामध्ये तो पुढचा भाग येणार आहे, परंतु महेश कदम या रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे हा मोठा रॅकेट या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि यापुढच्या काळात देखील आणखी काही धक्कादायक खुलासे होणार आहेत। आणखी किती लोकांना किती काळापासून सुरू होतं हे काही प्राथमिक तपासात समोर आलंय? सूत्रांनी काही सांगितलंय की हा प्रकार आत्ता उघडकीस आला, पण किती वर्ष सुरू होता किंवा या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कक्ष अधिकारी दर्जाचा हा माणूस होता, या व्यतिरिक्त आणखीन कोणी सहभागी होतं त्यात? मिलिंद सर, यामध्ये 4 ते 5 जणांची टीम आहे आणि कक्ष अधिकारी म्हणून त्याचा जो कार्यकाळ आहे तो साधारण 25 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे। त्यामुळे गेल्या 25 वर्षापासून त्याने केलेल्या सर्व कामांची आणि त्याच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींची आता तपासणी होणार आहे। एकूणच आता विद्यापीठाच्या जवळपास 8.5 लाख विद्यार्थी आहेत। या पूर्वीच्या काळामध्ये कोणकोणत्या सगळ्या ज्या प्रमाणपत्र आहेत, डिग्री प्रमाणपत्र, त्याचं ऑडिट देखील आता विद्यापीठाकडून होणार आहे। एकूणच त्याने दिलेल्या डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट जे आहेत त्याची सत्यता पडताळून पाहिली जाते। त्याने कुणाकडून प्रिंट करून आणला, विद्यापीठाचा कागद कुठून आणला, कशा पद्धतीने त्याने कोणाकोणाकडून किती पैसे घेतले, याचा पूर्ण चौकशी आता विद्यापीठ प्रशासन स्तरावर देखील चालू आहे आणि आता चतुर्शिंगी पोलीस यामध्ये सविस्तर तपास करणार आहेत। एकूणच हा 20 ते 25 वर्षापासून सेवेत असलेला हा अधिकारी आणि त्याच्या सोबतचे 4-5 जण आहेत, त्यांची नावं देखील आता पुढच्या काळामध्ये येतील आणि गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये त्याने जे काही या पद्धतीने काम केलं सगळा कच्चा चिठ्ठा उलगडला जाईल। एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी लावून धरली, त्याचा पाठपुरावा केला आणि अखेर त्याला यश मिळालंय। तुझ्यासह पुण्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन कर आणि त्याच्यामुळे खोटेपणाला वाचा फुटलेली आहे। धन्यवाद।